मत द्यायचं आहे ओरिजिनल, पण माझी फसवणूक झाली आणि मी डुप्लिकेट संदीप गुळवेला मत देतो आहे. आदिवासी भाग आहेत, अशिक्षितांचे काही भाग आहेत, शेतकरी वर्ग आहे, चुकतो. आजही या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात लोकांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान केलं. शिवसेना समोर आम्ही जो सर्वे केला त्यानुसार काही लाख मतं ही अशा पद्धतीनं डुप्लिकेट शिवसेनेला गेली, ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मतदान करायचं होतं. मुख्यमंत्री काले म्हणत होते की त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे, तुमच्यापेक्षा जास्त आहे. त्यांचा बेईमानीचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रात चांगला आहे. गद्दारीचा पैशाने स्ट्राईक रेट विकत घेता येतात, तो त्यांनी केला. आमच्या काही जागा हातात तोंडाशी आलेल्या घेतलेल्या आहेत. मुंबईची जागा या स्ट्राईक रेटवाल्यांना लुटली, दरोडा टाकला. इतर काही जागा अशा पद्धतीने आमच्या गेल्या. हा स्ट्राईक रेट जो आहे हा तुमच्या थैल्या आणि पेट्या आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट आहे, हा जनतेचा कौल नाही. महाविकास आघाडीची उद्याला पण बैठक होणार आहे. शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी असं स्पष्ट केलं होतं की लोकसभेत आम्ही 2 पावलं मागे आलो होतो, महाविकास आघाडी एकसंघ राहावी यासाठी. ते कदाचित जास्त जागा मागू शकतात. आपली काय तयारी आहे? उद्या कोणती बैठक नाही. उद्या एक बैठक आमची ठरली होती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी एक बैठक नक्की ठरली होती. पण उद्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक आहे. त्याच्यामुळे काही वरिष्ठ काँग्रेस नेते बहुतेक सगळे दिल्लीत असल्यामुळं महाविकास आघाडी म्हणून उद्या बैठक होणार. पुढली तारीख आम्ही ठरवू. पण आपला जो प्रश्न आहे शरद पवार साहेबांचा, अजून जागा वाटपावर चर्चाच सुरू झालेली नाही. शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. ते 10 जागा लढले आणि 8 जागा ते विजयी झाले, हे खरं आहे. शिवसेना 21 जागा लढली, त्यातल्या काही जागा सांगलीच्या जागेवरती काँग्रेसने कामच केलं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने कामच केलं नाही. त्याच्यामुळे आम्ही 20च जागा लढलो असं मी मानतो. त्यातली ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये संपूर्ण यंत्रणा आमच्या विरोधामध्ये काम करत होती. शासकीय, प्रशासकीय सगळ्यात जास्त टार्गेट शिवसेनेला करण्यात आलं केंद्राकडून. त्याचा फटका आम्हाला बसला. त्याच्यामुळे स्ट्राईक रेट हा विषय या निवडणुकीत कोणी ठेवू नये. आम्ही तिघे एकत्र लढलो आणि तिघांचा स्ट्राईक रेट चांगला एकत्रित असं मी मानतो. मग जागा वाटपाचं सूत्र कसं होणार? कारण पवारांनी आता सांगितलं म्हणजे ते जास्त जागा घेतील. जास्त म्हणजे किती घेतील? महाराष्ट्रात 288 जागा आहेत ना. तुमच्यापेक्षा जास्त. तुम्ही जेवढा महाराष्ट्रात 288 जागा आहेत, 289 ते घेऊ शकत नाही ना कोणी. आम्ही तिघे बसू, आधी बसू मग बोलू. नरेंद्र मोदी यांनी उघड्या घेऊन हे सरकार स्थापन केलेलं आहे. 110 ते 120 जागांच्या पुढे ते गेले नाही असं सामनात आज आपण लिहिलेले. खरं आहे ते, मी तेच म्हणतोय. साधारण 100च्या वर जागा अशा आहेत ज्या भारतीय जनता पक्ष 500 ते 1500 या फरकात जिंकून आलेल्या आहे. आणि त्यातल्या बहुसंख्य जागा या नंतर दबावानं तो विजय, प्रशासनावर दबाव आणून तो विजय त्यांनी प्राप्त केला. 500 ते 1000च्या फरकातला अनेक जागा. म्हणजे मी तुम्हाला ते खात्रीनं सांगतो, धुळ्याची लोकसभेची जागा ही घोषित करावी विजयी म्हणून, अशा प्रकारचा दबाव केंद्राकडून सतत तिकडल्या जिल्हाधिकाऱ्यावरती येत होता. कळलं? शेवटी ती जागा काँग्रेसनं जिंकली. पण 7 ईव्हीएम मशीनची मतगणना ही बाकी असताना सुद्धा हा विजय तुम्ही लगेच घोषित करा, अशा प्रकारचा दबाव महाराष्ट्रातले भाजपचे नेते, सत्ताधारी भाजपचे आणि केंद्रातून खास करून वरिष्ठ सत्ताधारी हे थेट फोन करून धुळ्यातल्या लोकसभेचा निकाल ताबडतोब घोषित करा, अशा प्रकारचा दबाव आणून भाजपा ती जागा लुटण्याचा प्रयत्न करत होते. पण काँग्रेसच्या सतर्कतेमुळे ती जागा परत व्यवस्थित त्या पेट्या मोजल्या गेल्या आणि ती जिंकली. अशा प्रकारे 100च्या वर जागा या देशामध्ये मोदी शहा यांच्या भाजपनं ओरबडलेलं आहे. सर, पण हे धुळ्याबाबत आपण आता पहिल्यांदा बोलत आहात.
धुळ्याचे ते आता खासदार निवडून आले. मुंबईतली जागा आहे. त्या पण असं कधीच बोलल्या नाहीत. तर त्या दिवशी किंवा त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी कोणी का आक्षेप नाही घेतला याविषयी? हळूहळू ही माहिती बाहेर येते. मी आज सामनात तेच लिहिलं आहे ना, 100वर जागा ज्या 500 आणि 1500च्या फरकानं जिंकलेल्या आहेत भाजपनं, यातल्या बहुतेक जागा या दिल्लीच्या दबावातून त्याचा निर्णय फिरवण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेश आहे, त्यात बिहार आहे, खास करून ओरिसा आहे. ओरिसातल्या बहुतेक जागा या लुटलेल्याच आहेत. साहेब, निवडणूक आयोग आता निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवलेला आहे. उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याची तयारी निवडणूक आयोग करू द्या ना. सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे, पक्षपाती पद्धतीनं काम केल्याबद्दल. आणि हे जे सरकार आहे सध्याच, हे अस्थिर सरकार आहे. ज्या दिवशी सरकार कोसळेल त्या दिवशी पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांवर होईल. भाजपच्या देखील 2 नेत्यांनी आता भाजपला सोडली दिली आहे. भाजपच्या 2 नेत्यांनी भाजपला सोडलं. नावं सांगा ना. त्यात सूर्यकांत पाटील आहेत आणि दुसरे ते रमेश कुठे आहेत, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. ते मूळचे काँग्रेसवालेच आहेत. चला, पुण्याचे आमदार त्यांच्या पुतळ्याने एकाला चिरडले आहे. होईल ना कारवाई, कायद्याने कारवाई होईल. परीक्षा पुढे ढकलल्या जातात सारख्या नीटच्या आणि